पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधात धामणगाव रेल्वेत महाराष्ट्र बंदला प्रतिसाद. दिल्लीतील जंतर मंतर येथे पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी काढलेल्या शांततापूर्ण संसद मार्चदरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधात 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला धामणगाव रेल्वे शहर व तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून बाजारपेठ बंद ठेवत आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार तसेच समविचार पक्ष व संघटनेच्या सहभागातून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व अश्रूधुराच्या वापराचा निषेध करत ही कारवाई लोकशाही व संविधानाच्या मूल्यांवर आघात असल्याचा आरोप केला. यावेळी आंदोलकांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि त्यांच्या हक्कांचा प्रश्न गंभीर असून आज आवाज उठवला नाही तर येणाऱ्या पिढीला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल. पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत नाईक, महासचिव सुरेंद्र पुसाटे, आंबेडकरी चळवळीचे नेते प्रशांत भाऊ मून, प्रहारचे जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ हेंडवे, शेतकरी नेते कपिल पडदान, समता सैनिक दलाचे शिलानंद झांबरे सर, उपाध्यक्ष छोटू गावंडे, अशोक कांबळे, वाघमारे, अल्पेश बनसोड, अक्षय रुपवणे, स्वप्नील वानखेडे, सम्यक दहाट यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व युवक सहभागी झाले होते. हे जे केंद्रात बसलेलं नालायक आणि वांझोटा सरकार आहे, यांनी जशा पद्धतीने लोकशाही आणि शांततेने जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं ते आंदोलन चिघळण्याचा, त्यांना लाठीने मारण्याचा, लहान लहान ज्या मुली आहे 12 वर्षाच्या 13 वर्षांच्या त्यांचे कपडे फाडण्याचा, जे त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आहे आणि जे विद्यार्थी तिथे आंदोलन करत आहेत त्यांना अश्रूधुराच्या कांड्या फोडून किंवा इतर पद्धतीने मारहाण करून त्यांना जखमी केलेला आहे. त्याच्या निषेधार्थ आज जे महाराष्ट्र बंदची आग आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही पूर्ण धामणगावकर, सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी लोक सगळ्यांनी मिळून धामणगाव बंदची हाक इथल्या व्यापारी संघ असो, शाळा असो, ॲटो युनियन असो, इथचं आगार व्यवस्थापन असो, सगळ्यांना धामणगाव बंदची हाक दिलेली आहे. मागील 25 दिवसापासून सोनम वांगचुक यांनी नीट पेपर संदर्भात उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाच्या संदर्भात नवीनच झालेला पक्ष म्हणजे कोकण जनता पार्टी यांनी त्या सोनम वांगचुक सरांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आणि 20 दिवसापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. पण 21व्या दिवशी काय झालं की इथल्या सरकारने त्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज केला, लाठी हल्ला केला. एक 16 वर्षाची मुलगी होती, त्या मुलीच्या छातीवर पाय देऊन एका पोलीस कर्मचाऱ्याने हे शोभते का तिच्या छातीवर पाय दिला आणि तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. तो व्हिडिओ आजही माझ्यापाशी आहे. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली. लोकशाही मार्गानं जर एखादं आंदोलन चालू असेल आणि ते आंदोलन जर हे सरकार दडपशाही मार्गानं पोलिसांच्या लाठी हल्ल्यानं हे जर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या विरोधात आम्ही सर्व पक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी काल संपूर्ण महाराष्ट्राला सूचना केली की आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आम्ही बंद करू. आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांतजी नाईक यांनी आम्हाला विनंती केली की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की महाराष्ट्र बंद करा, तुम्ही या लढ्यात सामील व्हा. म्हटलं हा मानवतेचा लढा आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जरी असलो, मी सत्ताधारी पक्षाचा जरी असलो तर मानवतेच्या लढ्यामध्ये मी कोणत्याही पक्षासोबत कोणत्याही आंदोलनात आम्ही सहभागी आहोत. आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात यांच्या कार्यशैलीवर आम्ही विश्वास ठेवून आजचं धामणगाव शहर बंद करू आणि बंद करून शासनाला आम्ही निवेदन देऊ की त्वरित तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. जर तुम्ही 2 दिवसात 3 दिवसात जर यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही हे आंदोलन आणखीन तीव्र करू. मग आमचा याच्यात जीव गेला तरी चालन, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ते सगळं नवयुवकांचं सुरू आहे. 20-22 वर्षाचे 25 वर्षांचे मुलं आहेत. ते फक्त आपल्या फ्युचरसाठी भांडत आहेत. माझं वय झालेलं आहे, पण मला असं वाटतं की माझ्या भविष्यात येणारे जे युवक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करा. झालं आहे वय, मला आता माझ्या लाईफमध्ये काही करायचं नाही, पण समोर येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी काही ना काही करावं, त्यासाठी आंदोलन करतो आहे. त्यांनी जे आंदोलन आता दिल्लीमध्ये ठेवलेलं आहे ते त्यांचं प्रोटेस्ट युवकांनी ठेवलेलं आहे. युवकांची त्यांची जे इच्छा आहे त्यांनी ते समोर मांडलेली आहे सरकारसमोर, पण सरकार यासाठी काही करायला तयार नाही.
हे युवक महिना नाही 2 महिने राहतील, पण त्यांच्यावर उत्तर देणारं हे जे सरकार आहे, हे सरकार हे उत्तर देतील का, अशी माझी इच्छा आहे. कारण की माझं भविष्य इथं संपलेलं आहे, पण त्यांच्या भविष्यासाठी मी काहीतरी करू शकतो अशी माझी इच्छा आहे. मी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी त्यांना युवकांना देऊ शकतो अशी माझी इच्छा आहे. बस देतो आहे. धन्यवाद. मी